लालपरीचा प्रवास महागला, तिकीट दरात 13.56% वाढ। नमस्कार, मी प्रियंका। लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत। ऐन सणासुदीच्या तोंडावर महाराष्ट्रातील लालपरीने प्रवास करणाऱ्या कोट्यावधी सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे। डिझेलचे वाढते दर आणि वाढत्या खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी अखेर राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरात सरासरी 13.56% भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय। राज्य परिवहन प्राधिकरणाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून हे नवे दर लागू झाले आहेत। मात्र या दरवाढीतून मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या प्रीमियम एसी शिवनेरी शिवशाही या बस प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचं भाडं जैसे थे ठेवण्यात आलं आहे। आजपासून तिकीट दर हे 5 रुपयांच्या पटीत होणार आहेत। महामंडळाने यापूर्वी जानेवारी 2025 मध्ये भाडेवाढ केली होती। महामंडळाच्या विविध सेवांसाठीचे प्रौढ आणि लहान मुलांचे तिकीट दर सुद्धा ठरवण्यात आले आहेत। महामंडळाच्या नियमानुसार 5.5% प्रवासी कर वगळून येणाऱ्या रकमेवर 5% जीएसटी आता जोडण्यात आलाय। त्यामुळे अंतिम तिकीट दर हे 5 रुपयांच्या पटीमध्ये निश्चित करण्यात आले। सुट्या पैशांवरून वाहक व प्रवाशांमध्ये वाद होणार नाहीत। त्याशिवाय अमृत ज्येष्ठ नागरिकांकडून सुद्धा 5 रुपये वसूल करण्यात येणार आहेत, असं देखील आता ठरवण्यात आलंय। आता कोणत्या बस सेवांच्या भाड्यामध्ये वाढ झाली आहे ते सुद्धा जाणून घेऊया। यामध्ये पहिली बस आहे ती साधी बस सेवा, ज्यामध्ये साधी, राजमाता, जिजाऊ आणि मिडी या बसचा समावेश असेल। दुसरी आहे विना वातानुकूलित शयन आसनी म्हणजेच नॉन एसी स्लीपर कम सीटर। तिसरी आहे विना वातानुकूलित शयनयान नॉन एसी स्लीपर। कोणत्या बस सेवांच्या भाड्यामध्ये आता वाढ झालेली नाही हे सुद्धा जाणून घेऊया। यामध्ये पहिली बस आहे शिवनेरी आसनी व शयनयान, दुसरी आहे शिवशाही आसनी व शयनयान, तिसरी आहे जनशिवनेरी 9 मीटर व 12 मीटर ई बस, चौथी आहे ई शिवाई, पाचवी बस आहे निम आराम एशियाड बस सेवा। तर या बसच्या तिकीट दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही। आता नेमकी किती भाडेवाढ झाली आहे ते सुद्धा जाणून घेऊया। साधी बस म्हणजेच ऑर्डिनरी भाडे दर हे 11.40 प्रति टप्पा। सेमी लक्झरी बसमध्ये भाडे दर हे रुपये 13.65 प्रति टप्पा आहेत। ऑर्डिनरी स्लीपर बसमध्ये भाडे दर हे 15.50 प्रति टप्पा वाढ झालेली आहे। ऑर्डिनरी स्लीपरमध्ये भाडे दर रुपये 16.75 प्रति टप्पा आहे। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरामध्ये झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ, तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चामध्ये झालेली लक्षणीय वाढ यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचा दावा महामंडळाने केला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही दरवाढ अपरिहार्य असल्याचं स्पष्ट केलंय। ही दरवाढ करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल याची काळजी घेतल्याचा दावा केला आहे। या नव्या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मात्र आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत। तुम्हाला या निर्णयाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी।